पोलीस होण्याचं स्वप्न, वर्दी घालण्याचं स्वप्न, आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आणणारं स्वप्न. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हजारो तरुण हे स्वप्न उराशी बाळगून रोज पहाटे मैदानावर उतरतात. उन्हातानात घाम गाळतात, वेदना सहन करतात, फक्त एका दिवसासाठी, ते म्हणजे वर्दीसाठी. आज हेच स्वप्न एका तरुणासाठी कायमचं अपूर्ण राहिलं आहे. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पोलीस होणे हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक तरुणांचे मोठे स्वप्न असते. वर्दीची प्रतिष्ठा, स्थिर नोकरी आणि समाजसेवेची इच्छा, त्यामुळे दरवर्षी लाखो तरुण पहाटेपासून मैदानावर घाम गाळत सराव करत असतात. विशेषतः बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कठोर मेहनत घेतात. मात्र काहींच्या वाट्याला दुर्दैव येतं आणि त्यांचे स्वप्न हे अपूर्ण राहतात. महाराष्ट्र पोलीस दलातील 174 पोलीस शिपाई पदासाठी पोलीस भरती प्रक्रिया बीड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू झाली आहे. एकूण 800 उमेदवारांची मैदानी चाचणी होती. त्यापैकी 618 उमेदवार उपस्थित राहिले, तर 496 उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. उमेदवारांसाठी पिण्याचे पाणी, जेवण तसेच वैद्यकीय सुविधा मैदानावरच उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पार पडत आहे. मात्र या भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर एका उमेदवारास अचानक अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या उमेदवाराचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव दीपक भास्कर वाभळे, वय वर्ष 26 असून तो परळी तालुक्यातील मांडखेल गावचा रहिवासी आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजे आई वडील ऊसतोड कामगार असून भाऊ ऑटो चालक आहे आणि त्यावर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. त्याचबरोबर पोलीस भरती उमेदवार दीपकच्या शिक्षणाचा खर्चही निघतो. एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी ही सामान्य असल्याचं समजतं. गेल्या 3 वर्षापासून स्वप्नपूर्तीच्या तयारीत असलेला हा मुलगा नेमका यशाच्या पायरीवरतीच कोसळतो. तर हे नेमकं प्रकरण काय आहे? सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनुसार दुपारी 12:55 दीपकने 1600 मीटर धाव पूर्ण केली. त्यानंतर तो मेडिकल रूमकडे जाताना दिसून आला. मेडिकल टीमने त्याला प्राथमिक उपचार दिले. IV लावण्यात आला. तपासणी दरम्यान नाडी कमी पडल्याचं आढळल्याने तात्काळ त्याला रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि दुपारी 1:14 दीपकला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आल्यानंतर स्पष्ट होईलच. पण या मध्यावधीत काय घडलं तर मुलाच्या PM-साठी जो पांढरा कपडा लागत असतो त्यासाठी 1000 रुपये, तर ॲम्ब्युलन्ससाठी 5000 रुपये आकारण्यात आले आणि अद्याप कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतरच्या भरती प्रक्रिया शांततेत पार पडल्या. उमेदवारांनी पुरेसा आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना पोलीस अधीक्षक नवनीत कौमत यांनी दिल्या आहेत. मात्र या तरुणाचे वर्दी घालण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. मात्र हे प्रकरण पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाचा परिणाम आहे असे संतप्त आरोप नागरिक करत आहेत. मात्र या सर्व गोष्टींचा नेमका जबाबदार कोण आहे? या मुलाच्या कुटुंबाला आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई मिळेल का? यावर प्रशासन काय कृती करेल? अशा अनेक प्रश्नाचा पहाड सध्या जनतेच्या मनात आहे. यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अपडेटसाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. धन्यवाद.